आज मी तुम्हाला आषाढी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ अगदी छोटा आहे, परंतु यामध्ये तुम्हाला बरंच काही माहीत होणार आहे। आषाढी एकादशी, आषाढी वारी या सर्वच गोष्टींची मी डिटेल्ड माहिती देणार आहे, जी पण कोणाला माहीत नसेल, थोडीफार माहीत असते पण कदाचित आपल्यापासून काही गोष्टी वंचित असतात, तर त्या ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला आज मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर अशा धार्मिक सांप्रदायिक रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यामागे आपण एक सिरीज चालू केलेली आहे संत चरित्राची, तर यावर मी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर, संत सोपान काका सर्व संतांचं चरित्र आपल्या ह्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून चॅनलला व्हिजिट करा आणि सर्व संतांचं चरित्रही ऐका। तर सुरुवात करूया आषाढी एकादशीला। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण, मनुष्याचे एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते। दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो। हे थोडं ऐकायला किचकट वाटतंय, परंतु पुढे जसं ऐकाल तसं तुम्हाला या गोष्टी समजतील। आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते। म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो, ते कार्तिक एकादशीला संपतो। अशी मान्यता आहे की ह्या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योग निद्रेत जातात आणि कार्तिक एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला बाहेर येतात। आषाढी एकादशीचे महत्त्व काय, तर देवांच्या या निद्र कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात। त्या असुरांपासून किंवा या असुरी म्हणजेच वाईट शक्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करणे आवश्यक असते। तर आषाढी एकादशीचा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य विषय म्हणजे पंढरपूरची वारी। महाराष्ट्रात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण श्री विष्णू व लक्ष्मीचे प्रतिरूप समजले जाणारे श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर पंढरपूर येथे आहे। दर आषाढी कार्तिकी एकादशीला तेथे वारी करण्याचा प्रघात आहे। जवळपास शेकडो वर्षापासून ही परंपरा येथे रूढ झाली आहे। सध्या आपण पाहतो तो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला ते हरिभक्तीपरायण हैबत बाबा आरफळकर यांचं पण चरित्र मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे, ते पण तुम्ही बघू शकता। हे प्रारंभी तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्या समवेतच पंढरपूरची वारी करीत होते। कालांतराने आळंदी व देहू येथून स्वतंत्र पालखी सोहळ्याचा प्रारंभ झाला। पायी वारीला जाणाऱ्या विष्णू भक्तांना वारकरी म्हटले जाते। सातत्य, नियमितपणा हे जसे वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे, तसेच दुसरे म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकट्याने नव्हे तर समूहाने करायची आहे। पंढरीची वारी ही सामूहिक भक्ती आहे। वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे। सर्व विठ्ठल भक्तांनी एकत्र जमून अभंग गात, टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पद्धत आहे। अशा प्रकारे टाळ मृदुंगासह हाती भगवे पताका घेऊन अभंग गात नाचत पंढरीस जाणाऱ्या समूहास दिंडी म्हटले जाते। सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा। पावसाळ्याचा आरंभ झालेला असतो, आपले शेत जोमाने वाढावे, घर धनधान्याने भरून जावे, यासाठी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी, थोडक्यात सुख समाधानासाठी लाखोंच्या संख्येने सर्व समुदायाचे लोक वारीला निघतात। या सर्वांचे दैवत आहे विठ्ठल आणि आदर्श आहे भक्त पुंडलिक। तर कथा अशी आहे, सर्वांना माहीतच आहे, पण तरीही एकदा सांगते की पुंडलिक नावाचा एक विठ्ठलाचा निस्सीम भक्त होता। लहानपणापासून तो आपल्या आईवडिलांची सेवा करता करता सतत देवाचे नामस्मरण करायचा। अशा या भक्ताला भेटण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वरच त्याच्या दाराशी गेला, पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आजारी वृद्ध माता पित्याची सेवा करण्यात मग्न होता। विठ्ठल अंगणात आला, तेथे खूप चिखल असल्यामुळे पुंडलिकाने एक वीट त्याच्याकडे फेकली व म्हणाला, देवा तिथेच थांबा, माझ्या आजारी आईवडिलांना माझी गरज आहे, त्यांची सेवा पूर्ण करेपर्यंत वाट बघा। श्री विठ्ठल कमरेवर हात ठेवून वाट पाहू लागले। कितीतरी काळ लोटला, पण पुंडलिक काही आलाच नाही, कारण त्याचे माता पिता आणि त्यांची सेवा करता करता पुंडलिकही निजधामास गेला होता। अशा प्रकारे युगे 28 विटेवरी उभा कर कठावरी ठेवून या। त्यानंतर विठ्ठल रखुमाई तिथेच शिळारूपात स्थिर झाले। तो दिवस होता आषाढी एकादशीचा। अशा प्रकारे पुंडलिकासारख्या भक्ताची वाट पाहत प्रत्यक्ष परमेश्वर आजही पंढरपुरात उभा आहे, अशी या वारकऱ्यांची मनोधारणा आहे। म्हणूनच थंडी, ऊन, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता 21 दिवसांची पायी वारी करत ही वारकरी पौर्णिमेला पंढरपुरात पोहोचतात। तेथील चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून पवित्र होतात। भगवंताचा आशीर्वाद घेऊन पुण्याची शिदोरी घेऊन आपापल्या गावी परततात। आता बघूयात दिंडी महात्म्य। होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघीची येणे।
अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका मने डोळा विठो बैसला सावळा. पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे. हिंदू धर्माच्या निरनिराळ्या अवस्थांमधून परिणत होत आलेला तो परिपक्व स्वरूपाचा भक्तिपंथ आहे. पंढरीची वारी जयाची कुळी त्याची पाय धुळी लागो मज असे वारीचे महात्म्य आहे. पंढरीच्या वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरला निघतात, यालाच वारी म्हणतात. आळंदीहून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका, पैठणवरून नाथ महाराज, सासवडवरून सोपान काका व देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी पंढरपूरला निघते. त्यासोबतच सर्व वारकरी अभंग म्हणत विठ्ठल नामाचा गजर करीत टाळ मृदुंगांच्या तालावर नाचत पायी जातात. यालाच दिंडी असे म्हणतात. वारकरी संप्रदाय हा लहान मोठा भेद मानत नाही. प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडून समोरच्याबद्दल आत्मीयता व आदर दाखवतो. सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन वारीला निघतात. रात्र झाली की जवळपासच्या गावात मुक्काम करतात. गावातील भाविक लोक दिंडीतील वारकऱ्यांसाठी चहा, फराळ व जेवणाची व्यवस्था करतात. जवळ अजिबात पैसे नसणारे भाविक देखील या वारीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. हाच वारीचा महिमा आहे. येथे गरीब श्रीमंत हा भेदच राहत नाही. तर आपल्याला या आषाढी एकादशीला वारीला किंवा दिंडीमध्ये सामील होता आलं नाही, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही, तर तुम्हीही अगदी मनोभावे ह्या पद्धतीने पूजा करू शकतात. तर या दिवशी श्री विष्णूंची श्रीधर ह्या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावतात. आपापल्या मनोभावे पूजा करायची आहे. पण मी तरीही सांगून देते पूजेचा विधी काय असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी, जोही तुम्हाला तुमचा आवडीचा सोपा मंत्र वाटतोय तो मंत्र 108 वेळा किंवा 1008 वेळेस किंवा तुमच्या जेवढी कॅपॅसिटी असेल तेवढी करून तुलसी अर्चन, विष्णू सहस्रनाम पाठ, ज्ञानदेवांचा हरिपाठ, भजन, कीर्तन आदी करण्याचा प्रघात आहे. या दिवशी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो केवळ फलाहार व दूध एवढंच घ्यावं. काही लोक तर निर्जला उपवास करतात, म्हणजे पाण्याचा थेंबही न पिता उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. थोडक्यात या दिवसापुरतं तरी भगवंताच्या सानिध्यात राहणे म्हणजेच उपवास होय. चला तर मग या आषाढीला आपणही सत्याचरण करावे. परोपकार व सात्विक आहार असा उपवास करून पुण्यास पात्र होऊ. रामकृष्ण हरी.